कृष्ण सत्य आहे, शिव सत्य आहे, विठ्ठल सत्य आहे, दत्त सत्य आहे. आपण सगळे असत्य आहोत, कारण आपला कुठलाच बेस नाही, पाया नाही. आपल्याला मूळ पाया नाहीये. आपण मधीच दिसतो आणि कालांतराने संपून जातो. जसं मृगजळ असतं. मृगजळ प्रखर उन्हाच्या तेजाने रस्त्याने चालताना रोडवरती पाणी सांडल्यासारखं दिसतं, पण ते मृग पाणी नसतं, पण भासतं. आपण शेतकरी आहात सगळे. रस्त्याने निघाला, मंद अंधकार आहे, पूर्ण उजेडही नाही, पूर्ण अंधारही नाही, बदली अवस्था, संध्याकाळ आहे. शेतातून शेतकरी निघाला. रस्त्यामध्ये येताना अर्ध्या वाटेमध्ये काहीतरी पडल्यासारखं वाटलं. त्याला भास झाला, अरे साप आहे इथे. काय आहे? साप आहे. भास झाला त्याला त्याचा. थांबला तो. पाठीमागून एक शेतकरी आला. त्याच्या लक्षात आलं ही माझी दोरी. त्याने उचलून घेतली. म्हणजे काय झालं? सापावरती भास झाला की साप आहे, दोरीवरती भास झाला. तसं आपण मधीच दिसतो आहोत, पण नाही राहणार. सत्य नाही. कृष्ण सत्य आहे. अजून प्रकाशमान आहे. या जगाला प्रकाश देणारा कोण आहे? तोच आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये राहणारा प्रकाश देणारा कोण आहे? तोच आहे. सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे? तोच आहे. चंद्राची शीतलता कोण आहे? तोच आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, कृष्ण सत्य आहे, सद्गण आहे, चिद्गण आहे आणि प्रकाश घन आहे. आणि शेवटची गोष्ट सांगितली की आनंद घन आहे. आनंदाचा सागर आहे, आनंदाचा परिपूर्ण भरलेला समुद्र आहे कृष्ण. करतो काय महाराज? तो 3 प्रकारच्या तापातून मुक्त करतो. प्रत्येक जण एका एका तापामध्ये तापलेलं आहे महाराज. प्रत्येकाचं जीव आज प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. प्रत्येक जण तापलेला आहे, शांत नाही. कोणी शरीराने दुःखी आहे, कोणी मनाने दुःखी आहे, कोणी प्रापंचिक व्यापाने दुःखी आहे, कोणी आपलं दुःख जगापुढे मांडताच येत नाही त्याला. मनातल्या मनात घर करते, मनातल्या मनात खात राहते. पण ऐका ना, बाहेर फेकल्याशिवाय माणूस रिकामा होत नसतं. पण फेकण्यासारखी जागा जगामध्ये नाहीच आहे. माणसाला अपेक्षा असते की मोठं झाल्यानंतर म्हातारपणामध्ये मुलाबाळांनी सांभाळावं. काबाड कष्ट करतात माणसं रात्रंदिवस. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्यात, दोघाच्या आपल्या डोक्यात. घर बांधतात, शेती मिळवतात, सगळं करतात. पण म्हातारपणात तेच पोरग मायबापाला सोडून देऊन निघून जातं. मनात दुःख आहे, पण सांगता येत नाही कुणाला. का? मन दुःखी, दुःख आहे. काही लोकांकडे श्रीमंती. एक गोष्ट सांगू का? मी असे काही गरीब लोक बघितले की त्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नाही. पैसा भरपूर आहे, पण दुःखी आहेत. का? शरीर साथ देत नाही. रोगाने शरीर व्यापलेलं आहे. काय खावं त्याच्यात देखत बाकीचे लोक पोटभर जेवून जातात, पण त्याला खाता येत नाही. ताटात वाढलेलं आहे ताट भरून, पण खाता येत नाही. त्याचं कारण सांगू का? मी असं म्हणतो, ज्याच्याकडे भरपूर आहे आणि त्याला जर खाता येत नसेल शरीर व्याधीमुळे, त्याच्यासारखा दुर्दैव माणूसच जगात कोण? असून जर खाता येत नसेल तर त्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल ना, त्याचं पाप म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. कोणी मनाने दुःखी, कोणी शरीराने दुःखी, गच्च दुःख भरलंय. मग आता काय करावं? एक काम करा ना, मेरे बंसी वाले के दरबार में आ जाओ, तुम्हारा दुख सब मिट जाएगा. कट जाएगा वक्त परेशानी की क्या बात है. वाक्य नीट ऐका. कट जाएगा वक्त परेशानी की क्या बात है, मेरे कन्हैया की कृपा के आगे गमों की क्या औकात है. कळलं ना? अरे कितने भी गम आने दो ना, क्या औकात है उनकी. तुम एक बार इस दरबार में आ जाओ, बैठ जाओ, सिर्फ उनको इतना कहने का कि हे भगवान, हे कन्हैया, हे परमात्मन, बस अब हम तुम्हारे हो गए, बस समझो तुम्हारे सब दुख मिट गए. दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं. कान्हा के दुख दर्द मिटाए
3 प्रकारच्या तापातून तो मुक्त करतो. आपण आज या ठिकाणी कथा श्रवण करीत आहात. तसं पूर्वीच्या काळामध्ये नैमिषारण्य नावाचं क्षेत्र होतं. 88,000 ऋषी बसलेले. 17 चर्चासत्र चालू झालं. तेवढ्यामध्ये एक सूतजी नावाच्या साधूचं आगमन झालं. बाबा मला एक गोष्ट सांगा, कोण मोठा बरं? माझं बोलणं तर कळतं ना तुम्हाला? मी काय बोलतो ते समजतं ना? मग ते मोठं कोण? ज्याचे पांढरे केस झाले ते? ज्याच्याकडे 10-5 गाड्या आहेत ते? ज्याच्याकडे 5-50 एकर शेती आहे ते? आमदार आहे ते? पदावर बसलेला ते? मोठं कोण? अरे कोणी वयाने मोठा असेल, कोणी श्रीमंतीने मोठा असेल, कोणी संपत्तीने मोठा असेल, पण सांगू का, या सगळ्यापेक्षा मोठा तो ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो मोठा माणूस आहे. अजून एक वाक्य बोलू का? मोठा तो जो लहानातल्या लहान्या माणसालाही सन्मान देतो, तो माणूस मोठा. तुम्हाला जर कोणी मान द्यावं असं वाटत असेल ना, आपल्याला कोणी आपला सन्मान करावं, आपल्याला मान द्यावा, आपलं नाव घ्यावं, आपलं कौतुक करावं असं वाटत असेल ना, तर आपणही कोणाला तरी मान सन्मान द्यायला शिका. एक राष्ट्रसंत मोरारी बापूंच्या मुखातलं खूप गोड वाक्य आहे. पटलं तर बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मरने के बाद भी अगर आपको जिंदा रहना है, राष्ट्रसंत मोरारी बापू, मरने के बाद भी अगर आपको जिंदा रहना है तो किसी के दिल में बस जाओ, आप जिंदा रह जाओ. किसी के दिल में बस जाओ, त्याच्या मनात घर करा. आणि दुसऱ्याच्या मनात एकदा तुम्ही घर केलं की तुम्हाला जिवंत, तुम्ही जरी शरीराने मेलात तरी पुन्हा ती माणसं आहेत तोपर्यंत जिवंत राहणार.